घेतल्याशिवाय राहत नाही. मिळालंच पाहिजे. या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी आपण आक्रोश मोर्चा करणार. त्या संदर्भात आपली काय मागणी आहे? या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं की ह्या ज्या महिला भगिनी आपल्याला दिसत आहे, नांदेड शहराच्या कानाकोपऱ्यात अगदी गरीब वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला आहेत. 2023ला पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असताना आम्ही नांदेडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढून काही राज्य शासनाकडून काही निधी उपलब्ध करून आणला गेला होता. त्यामधला निधी काही अफरातफर झाली, काही लोकांच्या खात्यावर पडला, परंतु अद्यापही 2023चे आमचे संघटनेच्या वतीने जे फॉर्म भरण्यात आले होते 56 लोक हे वंचित आहे. त्या संदर्भात आज माननीय गिरीजी कदम साहेब, उपायुक्त संधू साहेब यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावू हा प्रश्न असं आश्वासन दिलेलं आहे. परंतु आम्ही जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत CITU अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं हे साखळी उपोषण चालू आहे. आता आमची दुसरी ज्वलंत मागणी आहे. 2024मध्ये सुद्धा पूरग्रस्त निर्माण झालेला आहे. आम्ही संघटनेच्या वतीनं संघटनेच्या लेटर पॅडवर अनेकदा निवेदन दिलेले आहे. आमच्या महिला भगिनींना आमच्या नेतृत्वाखाली फॉर्म भरलेले आहेत, परंतु अद्यापही कुणाच्याही हातावर पैसे वर्ग करण्यात आलेले नाही. पैसे वर्ग होत आहेत, परंतु बोगसरित्या हे काम करण्याचं काम महापालिका नांदेडची करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण फॉर्म भरलेले जे सुकलेले चेहरे गोरगरीब वस्तीमध्ये राहतात हे आपण दाखवू शकता आपल्या माध्यमातून, ही जनता आहे. परंतु आम्हाला निरोप मिळते की महापालिकेने एवढे पैसे वर्ग झाले. आमचं म्हणणं आहे ज्यांना वर्ग केलेले आहेत त्यांची आम्हाला यादी द्यावी. खरंच पूरग्रस्त असेल तर ठीक आहे, परंतु आमचा असा मागील आम्हाला दिसून आलेली एक बातमी आहे की 3 मजली लोकांना सुद्धा 10,000 रुपये महापालिकेनं देण्याचं काम केलेलं आहे. हे बोगस आहे, हे थांबलं पाहिजे आणि या गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत आमचे जेवढे पूरग्रस्त आहेत खरे कामगार त्यांना न्याय मिळणार नाही, त्यांच्या खात्यावर 10,000 वसूल होणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. हा CITUचा तथा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा इशारा आहे. या ठिकाणी किती पूरग्रस्तांचे लोकांचे नुकसान झालेले असे किती लोक आहेत? प्रचंड आहेत सर. त्याची संख्या आपण मोजू शकत नाही, कारण वेगवेगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली लोक फॉर्म भरलेले होते. आमच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी 6,000 ते 8,000 लोकांनी भरलेले होते. मोठ्या प्रमाणात पैसा वर्ग झाला, परंतु काही 56 लोकांची यादी अद्यापही जे खरे पूरग्रस्त आहेत महापालिकेच्या घरट्या घालून परेशान आहेत, त्यांना वर्ग झालेला नाही. 2024मध्ये सुद्धा आमच्या नेतृत्वात प्रचंड हजारो फॉर्म भरलेले आहेत. बाकी इतर लोकांनी भरलेले आहेत. तुम्ही पैसे वर्ग करा, परंतु खऱ्या लोकांना वर्ग करा, एवढं आमचं संघटनेचं म्हणणं आहे. संघटनेच्या वतीने जे फॉर्म भरण्यात आलेले आहेत त्यांच्या खात्यावर प्रामुख्याने पैसे वर्ग झाले पाहिजे. या ठिकाणी आपण निवेदन दिलं, त्यांनी आपल्याला काय प्रतिक्रिया दिली? कधीपर्यंत? आता हे आंदोलन आज नाही आहे, गेल्या 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून आमचं आंदोलन चालू आहे. 2023मध्ये सुद्धा वारंवार आंदोलन करून आम्ही न्याय मिळवून घेतलेला आहे. 24मध्येही वारंवार आम्हाला म्हटलं जाते की पैसे वर्ग होतील. महापालिका तहसील ऑफिसकडे बोर्ड दाखवण्याचं काम करते, तहसील ऑफिस महापालिकेकडे बोर्ड दाखवण्याचं काम करते, परत महापालिका कलेक्टर ऑफिसचं बोर्ड दाखवते. म्हणजे जे उडवाउडवीचे उत्तर आहेत आणि या सुकलेल्या चेहऱ्यांना जे वंचित ठेवण्याचं काम हे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार हे करत आहेत. हे थांबलं पाहिजे एवढंच. माझं नाव शोभा मारुती पंडित आणि मी रामसिंग नगरमध्ये राहते, कर्मवीर नगरमध्ये. दोन्ही मिळून जवळच आहेत. मग आता खूप पूर आला, खूप समजा काही झालं, पण कोणी चौकशीला येत नाही. गरीब लोक आम्ही. बोला. हाँ, गोविंद नगर. अब ये महबूब नगर में रहे, कोई पुराने हाल नहीं है हमारे. पानी की बकरी मर गई 14,000 रुपये की, सामान चलेगा, मशीन खराब हो गई, गाड़ी में पानी चलेगा, 8,000 रुपये गाड़ी को लग गए हमारे. कोई पूछने को राजी नहीं हमारे. सर्वे हुए क्या आपके? सर्वे कोई आए नहीं मैडम, पूछ रहे नहीं, कुछ पहुँचा रहे नहीं, पुरसाने हाल नहीं है. तुमको क्या होगा बोल रहे, अब क्या बोलने का? क्या मांगनी है सरकार? ये हमारा जो नुकसान हुआ वो देना चाहिए. उसी हमारे को हम 2 साल से घर फिर रहे. जादव साहब उधर जाओ बोलते, बेग साहब उधर जाओ बोलते, कलेक्टर साहब उधर जाओ बोलते. हम किसके पास जाना है और क्या करना? क्या फांसी लेना? बोलो, बोले तो ले लेते हम फांसी. हमारा जाना कोई हो रहा ही नहीं. हाँ, ये हाल हो हमारा. कोई बहुत बेचैनी, हमारे बहुत तकलीफ कर रहे. कलेक्टर साहब कहने गए हम देख रहे जाओ, बेग साहब कहने गए उन्हें जाओ, तहसीलदार साहब कहने उन्हें जाओ. ये हाल होगा. कोई सही पुरसाने हाल नाही हमारा. बहुत नुकसान हुआ हमारा. 14. आमच्या घरामध्ये पाणी गेले साली. आमदा 4 दिवस आम्ही उपाशी होतो. हॉटेलचं खाल्लं आम्ही. आमच्या नाल्या